नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पुन्हा एकदा आपल्या दरवर्षीप्रमाणे आपला जो गणसंकुलमधला लालबागमधला प्रसिद्ध गणपतीचा कारखाना म्हणजे वेळे ब्रदर्स, त्या वेळे ब्रदर्सला आपण आलो आहेत आणि आपल्याबरोबर आहे अजय वेळे सर, जे कारखान्याचे म्हणजे ज्यांचा शॉप आहे वेळे ब्रदर्सचे संस्थापक आपण बोलू शकतो. तर काका, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा स्वागत आहे तुमचं. आम्हाला पुन्हा परत एकदा शूटिंग करायचं तुम्ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद. तर ह्या वर्षी आपला मार्केटमध्ये कसा ट्रेंड चालू आहे बॅलेन्सिंगचा, तर काय आहे म्हणजे वेळे ब्रदर्समध्ये? वेळे ब्रदर्सचं हेच खासियत आहे की इथं सगळ्या वेल्डिंगवाला गणपती आहे आणि सर्व बघण्यासारखं आहे. अच्छा. खेतवाडीचा राजा आहे, परत गोड गणपती आहे, सिंहवरचा गणपती आहे, परत शंकावरचा गणपती आहे आणि भरपूर सुंदर मूर्ती आहे. लय जणांची मागणी पण आलेली आहे आणि ती मागणी जवळजवळ पूर्ण व्हायच्या विचारामध्ये आहे आणि पूर्ण आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने ती पूर्ण होणार. दरवर्षीप्रमाणे होतीच पूर्ण, त्यात काय तीळ मारता शंका नाही आणि पूर्ण होणार 100%. आणि देवाचा आम्हाला आशीर्वाद आहे आणि ते होणार पूर्ण. आणि काका, मी काय बोलतो, तरी किती महिन्या अगोदर तुम्ही मूर्त्याची सुरुवात करता बनवायसाठी वगैरे, की वर्षभरच चालू असते प्रोसेसिंग? आम्ही 2-3 महिने अगोदर मूर्त्या बनवायला सुरुवात करतो. अच्छा. आणि त्यात तुमच्याकडे ज्यांना शाडू मातीच्या पाहिजे त्यांच्याकडे शाडू मातीच्या पण आहेत आणि पीओपीच्या पाहिजे त्यांना पीओपीच्या पण आहेत. दोन्ही पण आमच्याकडे शाडू मातीच्या मूर्त्या आहे, पीओपीच्या मूर्त्या आहे. म्हणजे गणेश भक्त कुठले बी आले ना ते खाली हाताने जाणार नाही. ज्याला शाडू माती पाहिजे ते शाडू माती घेणार, जे पीओपीवाले पीओपी पाहिजे असेल ना पीओपी घेणार आणि दोन्ही जण आनंद लुटतात घेण्यामध्ये, त्यात काही शंका नाही. आणि काका, किती फुटापासून तुमच्याकडे मूर्तीची इंच आहे आणि किती फुटापर्यंत आहे? म्हणजे 1 इंचापासून 30 फुटापर्यंत, म्हणजे असे एक्झाम्पल दिला मी. आता आमची मूर्ती आहे 1 फुटापासून जवळजवळ 10 फुटापर्यंत. 10 फुटापर्यंत काम करता तुम्ही? काम करतो. तर मी असंच काका काम करत राहा. गणपती बाप्पाच्यांनी प्रार्थना करतो की आमची 2 मुलं आहे, राहुल आणि रोहित, हे सर्व मूर्त्या घडवतात. दोघे जण बनवतात आणि सर्व चांगलं काम करतात. वर्षभर हे बघूनच मला समजतं, वर्षभर मुलं मेहनत फुल करतात आणि दोघांचा हा परिश्रम आहे मस्तपैकी. तर मी गणपती बाप्पाच्यांनी प्रार्थना करतो की तुमचा हा जो कारखाना तो आणखीन मोठा मोठा होऊ दे आणि तुम्ही 10 फुटावरनं 30 फुटापर्यंत जाऊ दे. आणि गणपती बाप्पाच्यांनी प्रार्थना करतो. धन्यवाद आम्हाला संधी दिली. गणपती बाप्पा मोरया.